नमस्कार, मी धनंजय लांबे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दीपके यांनी सध्या स्कूल ठीक करो असं एक अभियान महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे. त्या दरम्यान ते काही शाळांमध्ये जात आहेत, ग्रामीण भागातल्या विशेषतः, आणि तिथली अनास्था, ही सगळी दुरवस्था ही लोकांच्या समोर आणत आहेत. या त्यांच्या मोहिमेमध्ये त्यांना यश निश्चितच मिळेल, कारण जंतर मंतरवरती त्यांनी त्यांचा जलवा दाखवलेला आहे. आणि या त्यांच्या अभियानामध्ये अनेक तरुण आता सहभागी होत आहेत. आपण बघत आहोत की अनेक माझे यूट्यूबचे सहकारी पत्रकार हे अशा अनेक शाळांमध्ये जाऊन त्यांच्या तिथल्या परिस्थितीची सगळी माहिती आपल्यासमोर आणते आणि लोक पण त्याला खूप गांभीर्याने ते बघत आहेत. या प्रकरणामध्ये आपण एक बघतो आहोत की विशेषतः ग्रामीण भागातल्या शाळा गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास 600 ते 650 शाळा, मराठी शाळा या बंद पडलेल्या आहेत. काही जिल्हा त्याच्यामध्ये आहेत, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत आणि काही खाजगी आहेत. या सगळ्या शाळा, सरकारी शाळांमधून किती मुलं शिक्षण घेत आहेत, तर महाराष्ट्रामधला हा आकडा जवळपास 50 लाखापर्यंतचा आहे. आणि या 50 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जी काही यंत्रणा आहे ती इतकी कुचकामी आहे की तिथे अनेक शाळांना वर्गांवरती शिक्षक नाही आहेत, अनेक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य नाही आहे, पिण्याचं पाणी, शौचालय या मूलभूत सुविधासुद्धा त्या शाळांमध्ये नाही आहेत. इतकंच काय, तर घरापासून शाळेपर्यंत जाणारा जो काही रस्ता आहे तो रस्ता देखील चिखलाने माखलेला आहे. अनेक शाळांमधल्या मुलं आता हे स्वतःहून समोर येत आहेत आणि त्यांना काय अडचणी आहेत या सगळ्या त्या आपल्यासमोर मांडत आहेत. आपण इतके संवेदनशील आहोत का या शाळांबद्दल, हा एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण या शाळांची सगळी कागदावरती व्यवस्था इतकी व्यवस्थित आहे की प्रत्येक शाळेमध्ये एक शालेय समिती आहे, गावातल्या प्रतिष्ठित आणि दबंग अशा व्यक्तींचा समावेश असलेली ही समिती असते. शिवाय या गावामध्ये सरपंच असतो. हे सरपंच, या सरपंचांनी शाळेवरती लक्ष ठेवावं हे अपेक्षित आहे, परंतु यापैकी काहीही काम होत नाही. शालेय समितीकडूनही होत नाही आणि सरपंचांकडून तर नाहीच नाही. जेव्हा आपल्या गावामध्ये दीपके येत आहेत हे कळतं, तेव्हा लातूर जिल्ह्यांमधल्या काही शाळांमध्ये तर अक्षरशः त्यांनी फसवणूकच केली. म्हणजे त्यांनी रात्रीतून काही मैदानं स्वच्छ केली, रात्रीतून त्या शाळांमध्ये जेवणाच्या प्लेटा नवीन आणल्या गेल्या आणि बाहेरच्या शाळांचे विद्यार्थी तिथे बसवून दाखवण्यात आलं की हे आमचे विद्यार्थी आहेत. म्हणजे इतकी फसवाफसवी या क्षेत्रामध्ये जी चालू आहे ती आता कॅमेऱ्यावर देखील त्यांचं धाडस होतं आहे की ही फसवाफसवी आपण दाखवू शकतो आणि ही खपून जाईल. मुळात या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या जिल्हा नियोजन समितीच्या आहेत आणि त्याच्यावरती सरकारी मुंबईमध्ये बसून जो काही निर्णय होतो त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. शाळांना वीज नाही आहे, शाळांमध्ये छत नाही आहे, शाळांना पंखे नाही आहेत, फर्निचर नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीबद्दलचा निर्णय घेण्याचं काम हे शिक्षण आयुक्तांकडे असतं, पुण्यामध्ये बसून ते करत असतात. आणि इतर अधिकारी म्हणजे शिक्षण सचिव वगैरे जे काही मंडळी आहेत यांची ती जबाबदारी असते. परंतु यांच्यापैकी कोणीही या शाळांमध्ये कधीही भेट देत नाही. म्हणजे जुजबी काहीतरी ते कुठल्या तरी अधिकाऱ्यांना शाळांमध्ये पाठवायचं, पाहणी करून यायची आणि कागदपत्रांवरती ते तसा शेरे मारायचे, माहिती लिहायची. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बहुसंख्य शाळांमध्ये शौचालय नाही आहेत, पिण्याचं पाणी नाही आहे, अनेक शाळा गळत आहेत पावसाळ्यामध्ये, अनेक शाळांना बसण्यासाठी धड जागा नाही आहे, फर्निचर नाही आहे. परंतु या सगळ्या गोष्टींकडे या सगळ्या शिक्षण विभागाचा कानाडोळा झालेला आहे आणि त्याची फळं आपण बघतो आहोत की गेल्या 500, 550, 600च्या वर शाळा बंद पडणं ही संबंध या विभागाची जबाबदारी आहे आणि या विभागाचं हे अपयश आहे. तिथे बिचारे शिक्षक जात आहेत, ते शिकवत आहेत, परंतु एकेका वर्गामध्ये 2-2 वर्ग भरवले जात आहेत कारण शिक्षकांचा सुद्धा अभाव आहे. तर ही सगळं जी काही अनास्था आहे आणि याच्याबद्दल मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना कोणालाही काही रस नाही आहे. कारण त्याचं कारण असं की गावामधले जे काही रहिवासी आहेत त्यांनासुद्धा काही रस नाही आहे. मुलगा जातो आहे 10 ते 5 शाळेमध्ये जातो आहे, कोणी सकाळी 7 ते 1च्या शाळेमध्ये जातो आहे, कोणी दुपारच्या शाळेमध्ये जातो आहे आणि घरी येतो आहे. त्याची काय शैक्षणिक प्रगती आहे, त्याला नेमकं काय येतं
शिक्षक त्याला काय शिकवत आहेत, त्याला काही समजतं आहे का, त्याला त्याचा कुठला विषय पक्का आहे, कुठला विषय कच्चा आहे, याच्याबद्दल पालक देखील तेवढेच उदासीन आहेत आणि त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. पालकांचा दबाव जर त्या शाळेवर असता तर वेळेवर शिक्षक तिथे पोहोचले असते. शाळांमध्ये अगदी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आता आरो प्लॅन्ट आहेत. तर आरोचं पाणी विद्यार्थ्यांना द्यायला यांना काय अडचण आहे? तर त्याच्यासाठी म्हणूनचा जो काही निधी असतो तो ना ग्रामपंचायत देते, ना जिल्हा नियोजन समिती देते, ना शिक्षण विभाग देतो. आणि या सगळ्या त्या मूळ अडचणी आहेत. म्हणजे आज जे काही हे शाळा सुधारणेचं अभियान कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेलं आहे. परंतु हे आता हे वरवर तिथे ते करतील आणि याच्यातून फक्त एकच आपल्यासमोर येणार आहे की या शाळांबद्दल किती अनास्था आहे आणि या शाळांमध्ये गैरसोयी किती आहेत. या गैरसोयी दूर करण्याच्या संदर्भामध्ये जे काही पावलं सरकारने उचलायला हवीत ती या कॉकरोच जनता पार्टीकडून सरकारला उचलायला भाग पाडलं जाईल अशा परिस्थितीची अपेक्षा आता लोक करत आहेत. कारण लोकांनी कधी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही. त्यांना असंच कोणीतरी एखादा संघटना एखादा पक्ष येऊन हे सगळं करील असं त्यांना वाटत आलेलं आहे. गावामधल्या सरपंच किंवा ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या सदस्यांना देखील याच्या संदर्भात कधीही गांभीर्याने विचार करावा वाटला नाही आणि म्हणून ही सगळी अनास्था निर्माण झालेली आहे. या अनास्थेला सुरुंग लावायचा असेल तर मुंबईमध्ये एक या संदर्भातलं आंदोलन मोठ्या प्रमाणावरती जर झालं तर या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा काही बदल होऊ शकतात आणि 50 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या शाळांवरती अवलंबून आहे. तर या शाळा जर आपण सुधारल्या तर या विद्यार्थ्यांचं भवितव्य हे उज्ज्वल होऊ शकेल. आता म्हणजे या शाळांच्या अनास्थेबद्दल म्हणजे या सोयीसुविधांच्या अनास्थेबद्दल आपण बोललो आहोत. परंतु या जिल्हा परिषद शाळा बंद कशा पडतील अशा पद्धतीचं नियोजन सगळं या शिक्षण संस्थांकडून अनेक गावांमध्ये करण्यात आलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आपल्याकडे खेचून त्यांची जी काही शिक्षक क्षमता आहे, क्षमता आहे ती त्यांनी कायम ठेवली आहे, ती वाढवलेली आहे. आणि दुसरीकडे आपण बघतो आहोत की जिल्हा परिषदेतली शाळेतली संख्या ही कमी होत चालल्यामुळं या शाळांचे अनेक वर्ग बंद करावे लागत आहेत. तिथल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्या लागत आहेत. त्याला पटसंख्या आपण म्हणतो. तर ते विद्यार्थी तिथे कमी पडत असल्यामुळे इथे इतक्या शिक्षकांची गरज काय अशा पद्धतीचं सगळं ते नियोजन चालू आहे. ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये पेईंग कॅपॅसिटी लोकांची चांगली आहे तिथे सगळ्या खाजगी शाळांनी तिथे शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. परंतु अशा वेळी गरीब माणसाच्या मुलांनी नेमकं कुठं जावं हा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि या शाळांना अद्ययावत करण्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका या कमी पडत आहेत आणि म्हणून तिथे पण अशाच प्रकारची सगळी अनास्था आपल्याला दिसते आहे. तर या संदर्भामध्ये सरकारलाच कॉल घेण्याची गरज आहे आणि किमान महाराष्ट्रभरात तरी म्हणजे आपण दिल्लीतलं आंदोलन बघितलं की आपण केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा या आंदोलनामुळे सरकारला घ्यावा लागला. तर त्याच पद्धतीने अशा प्रकारचा एखादा दणका महाराष्ट्रामध्ये जर आपण शिक्षण विभागाला देऊ शकलो तर निश्चितच या 50 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल आणि जी काही रुढावलेली संख्या आहे ती पूर्वपदावर येण्यासाठी मदत होईल. याबद्दल आपल्याला काय वाटतं आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.